आमची जितकी सकारात्मकता आहे ती सगळी मागच्या बाजूने गेल्यावर सातत्याने दर्शन घेऊन घेऊन समाप्त होऊन जाते. एवढंच नाही तर काही मंदिर भगवंताच्या पाठीच्या तिथे पैसे चिटकवतात, पेढे चिटकवतात, काय नाही नाही ते तिथे चिटकवतात. तर भगवंताच्या पाठीचं दर्शन घेत 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 या कालयौवनाचं पुण्य संपलं आणि तो ठार झाला. आणखीन एक कारण आहे, तो का मेला. हा जो मुचकुंद राजा आहे हा इंद्रादी सगळ्यांसोबत युद्धासाठी म्हणून स्वर्गात गेला होता. कित्येक वर्ष त्याने सगळ्यांसोबत युद्ध केलं आणि नंतर आता देवांना विजय प्राप्त झाल्यानंतर देवांकडून तो परवानगी घेऊन निघाला आणि वर मागितला होता की आता मला गाढ झोपायचं आहे. मग तेव्हा भगवंतानी त्याला वर दिला की तू गाढ झोप, पण जो कोणी तुझी झोप मोडेल त्याच्यावर तुझी दृष्टी गेली की तो त्याच क्षणाला जळून राख होईल. मग हा म्हणाला तो मरेल हो, पण माझ्याच्याने तर पाप केलं जाईल ना, कारण मी बघितल्यामुळे तो मेला, मग त्या पापाचा वाटेकरी मी होईल ना. तर भगवंतानी सांगितलं, इंद्रादी देवांनी सांगितलं, नाही नाही, त्याच क्षणाला तुला द्वापार युगामध्ये भगवंताचं कृष्ण अवतारातलं दर्शन घडेल. आणि हा मुचकुंद राजा त्यांनी बघितल्याबरोबर कालयौवन मेला आणि त्याला भगवंत दिसला. आणि ते द्वापार युगातील जो क्षत्रिय राजा मुचकुंद होता तो कलियुगामध्ये नरसिंह मेहताचं रूप घेऊन अवतरला. विचार करा, जे कोणी आधी होते ते परत येतात, वेगवेगळे रूप धारण करून येतात. हरये नमहा, हरये नमहा, हरये नमहा. आता रेवत राजाची कन्या रेवती हिच्याशी बलरामांचा विवाह झाला. बलरामांचा विवाह झाल्याबरोबर लाईन क्लिअर झाली. कोणाची हो? कृष्णाची. एकदा काय झालं, देवर्षी नारद हे भीमक राजाच्या तिथे जायचे, रुक्मिणीच्या वडिलांच्या तिथे, आणि सातत्याने श्रीकृष्णाचं वर्णन करायचे. वर्णन करता करता या रुक्मिणीने ऐकायचं आणि ऐकता ऐकता तिला भाव समाधी लागायची आणि तिला इतका आनंद व्हायचा की ज्याचं वर्णन केलेलं आहे तो जर माझा पती म्हणून मला मिळाला तर किती छान होईल. तिच्या मनातला भाव आता ती मर्यादा म्हणून तिने बोलून दाखवला नाही, पण वडील आहेत, वडिलांना बरोबर सगळं कळतं. चिंता ज्वरात तिच्या रात्री नाहीच लागला डोळा, जायासाठी कंठी शतभर प्राण जाहले गोळा. राम विचार करतेय की त्याची पत्नी म्हणून मला स्थान मिळावं यासाठी काय करावं. शुक महामुनी परीक्षित राजाला सांगत होते की विदर्भ देशाचा अधिपती भीष्मक उर्फ भीमक नावाचा राजा कौंडण्यपुरात अमरावतीमध्ये राहत होता. त्याला 5 पुत्र आणि 1 कन्या होती. सर्वांग सुंदर ती रुक्मिणी अतिशय गुणी होती आणि नारदांकडून ती श्रीकृष्णाचं सौंदर्य, पराक्रम, औदार्य सगळ्या गोष्टी तिने ऐकल्या. षडगुण ऐश्वर्य हे याच्याशी आपला विवाह व्हावा ही तिची मनातली इच्छा. ती बोलून तर दाखवू शकत नव्हती, पण एकदा कृष्णाचं वर्णन ऐकता ऐकता ती खुर्चीवरून खाली पडली. कारण का, ते ऐकता ऐकता तिला भाव समाधी लागली.
भूपती मानी. आणि नेमकं कसं झालं तिच्या बाबतीत तर चिन्ह पाहुनी भूपती मानी हर्ष पाहुनी वदत त्या क्षणी रुक्मिणी पाती करुणी श्री हरी धन्य होया भूतला वरी धन्य होया भूतला वरी धन्य होया भूतला वरी. तिच्या मनात हा विचार आला आणि आता तिने सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ पत्र लिहून दिलं. भगवंताच्या केवळ गुणवर्णनावरून तिने हे पत्र दिलं आणि त्यामध्ये 7 श्लोक आहेत. म्हणजे दशमस्कंदाच्या उत्तरार्धामधल्या 52 अध्यायामधले हे श्लोक 37 ते 43 क्रमांकाचे श्लोक त्याला या रुक्मिणीने श्रीकृष्णाला दिलेलं पहिलं प्रेमपत्र म्हणतात. प्रेमपत्र म्हणजे काय तर ते तसं नाही बर का. ही भक्ती आहे. भक्तियुक्त आदराने आपल्या भावना कळवलेल्या आहेत भक्तांनी भगवंताला. आणि आजही हे पत्र जे आहे ते अमरावतीतील प्रसिद्ध एकविरा मंदिरामध्ये आरतीच्या नंतर हे 7 श्लोक म्हणल्या जातात. ते 7 श्लोक पूर्ण नाही घेणार आपण, एकच श्लोक घेऊया आणि त्याचा भावार्थ घेऊया. रुक्मिणी लिहिते ह्यर्यांबुजास न लभेय भवत् प्रसादम जया वसूनम व्रत कृशाच्छत जन्म भीही स्यात. 100 जन्म घ्यावे लागले तरी हरकत नाही, पण मी वरीन तर तुम्हालाच वरीन, भगवंताला म्हणते ती. आणि जर आपण माझा स्वीकार करणार नसाल तर मी या शरीराचा त्याग करेन. आपणाशिवाय अन्य कोणाही पुरुषाशी मी पती म्हणून स्वीकार करू शकत नाही. आणि मग आता हिचं हे पत्र त्या सुदेव ब्राह्मणांनी द्यायला पाहिजे. दिलं आणि देताना भगवंतानी वाचल्याबरोबर भगवंतानी बघितलं आता हा विवाह कधी आहे तर तिने सांगितलेलं या 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 दिवशी विवाह आहे. आणि आता कोणता दिवस आहे, अरे उद्याचाच दिवस आहे. भगवंत ताबडतोब निघाले आणि त्यासोबत तिने त्या पत्रांसोबत एक ओरल मेसेज दिला होता, म्हणजे तोंडी मेसेज दिला होता. तिने असं सांगितलं की आमच्या कुळामध्ये पद्धत अशी आहे, विवाहाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी एकविरा मातेच्या कुलदेवतेच्या दर्शनाची प्रथा आहे, तिथे तुम्ही या आणि माझं हरण करा. आणि मग त्याप्रमाणे भगवंत आता सगळा रथ वगैरे घेऊन सुदेवा ब्राह्मणाला तिथे बसवून निघाले. आणि ही रुक्मिणी माता आता अंबिकेच्या पूजेला निघालेली आहे. मग आता अंबिकेची पूजा करायची म्हणजे सगळ्या जणी मैत्रिणी सोबत होत्या. बरं, लग्न कुणाशी ठरलं होतं? शिशुपालाशी लग्न ठरलं होतं. आता त्या पत्रामध्ये तिने सगळा उल्लेख केलेला आहे, पण शेवटी ती एकच म्हणते की तुझ्याशिवाय मी दुसरं कुणाला वरणार नाही. आणि हे सगळं काय चाललंय ते भगवंताला माहिती नव्हतं का? शिशुपाल कसा आहे हे भगवंताला माहिती नव्हतं का? पण भगवंत ही सगळी लीला करतात. आणि ही रुक्मिणी आता अंबिकेच्या देवळात गेलेली आहे. हळद कुंकू गुलाल अक्षदा फूल सगळं सगळं झालं आणि आता ती अंबिका देवीला प्रार्थना करते. लटिक्या म्हणजे तात्पुरत्या आणि जामाता जामाता म्हणजे जावाई. ती अंबिकेला प्रार्थना कशी करते बघा. अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता त्या लटिक्या तुझी खरी तुझसी कृष्ण योग्य जामाता राम. कन्येला प्रसवतात ज्या माता, ज्या मात्या कन्येला प्रसवतात जन्म देतात त्या खोट्या आहेत.
कारण त्या अविनाशी आहेत का? नाही, त्या मरणाऱ्याचे म्हणून त्या लटिके आहेत, तात्पुरत्या आहेत. पण हे आंबे, तुला एकच योग्य आहे कृष्ण, कोण म्हणून? जामाता म्हणजे जावाई म्हणून. आणि आता झालं, भगवंत तिथपर्यंत आले, तिला उचलून घेतलं आणि तोपर्यंत सगळ्या सैन्यांवर माया बांगरली आणि तितक्यात भगवंताने तिला आपल्या जेव्हा रथामध्ये घेतलं त्याच वेळेस कलकलाट झाला. थोडं पुढे गेल्याच्या नंतर हंसे मुक्ताने मग केला कलकलाट काकानी. इथे काक म्हणजे कावळे. हा कानी नभ भरले जाय सुरांच्याही नाद हा कानी राम. आता सगळेजण जागे झाले, ज्यांच्यावर पांघरून घातलं होतं मायेचं. आणि मग नंतर तिथे जोरदार युद्ध झालं आणि भगवंत रुक्मिणीला घेऊन आपल्या ठिकाणी निघून गेले. पण हा जो रुक्मिणी होता त्याला मात्र तिथे पराजित केलं आणि तो तिथे परत न जाता भोजकट नगर त्यांनी स्थापन केलं आणि तिथेच वसू लागला. आता श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाच्या अक्षदा वाटप करायच्या सगळ्यांना, कारण मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला हा विवाह झालेला. विवाहाच्या अक्षदा वाटल्या, तोरण तयार केलेले आहेत, 56 भोग तयार केलेले आहेत आणि सगळे वरहार मंडळी नटून थटून तयार झालेले आहेत. आहेर पण घेऊन आलेले आहेत. पण आम्ही पत्रिकेवर लिहिलेले आहे, आहेर स्वीकारल्या जाणार नाही, तुमची उपस्थिती हाच आमच्यासाठी आहेर आहे. आता अक्षदा वाटल्या सगळ्यांना आणि श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी आता यांचा विवाह थोड्याच वेळामध्ये भटजी येणार आहेत आणि विवाह लावणार आहेत. सगळेजण अक्षदा घेऊन उठून उभं राहा. भगवंताच्या विवाहाचा सोहळा आपल्याला पार पडायचा आहे. अंतरपाठ मात्र या तुळशीच्या आतमध्ये घ्यायचा. अक्षदा वाटापट करणार सगळ्यांना अक्षदा मिळाले का? सावधान, जोरात म्हणा सगळेजण.
मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलम तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा च्युतशङ्करप्रभृतिर् देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडपः शुभमंगल सावधान. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्याद्यं न विदुस्वासुरगणा देवाय तस्मै नमः. समंगलम सावधान. पटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी उमाते बहुगर्भला न करणे पुरिया सदा मंगलम शुभमंगलम सावधान सावधान सावधान. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या कृपेने 47व्या भागवतात भोसे येथील या भागवत कथेमध्ये आज लावलं श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी यांचं लग्न. भगवंताला एकच प्रार्थना करते, जगदीशरावांच्या सहवासात भागवतात अखंड राहो, अशीच मग्न भागवतात अशीच राहो अखंड मग्न. गोपाल कृष्ण भगवान की जय. पटापट माईक घ्या आता. आधी केले मग सांगितले. पटापट माईक घ्या, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. यशोदा माता रागावली म्हणून श्रीकृष्णाने ब्रह्मांड दाखवले वदनी. अण्णा पाटलांचं नाव घेते अनिल बापू यांच्या सदनी. 5 उखाणे घ्या, पटापट घ्या, 2 झाले. खनखन खुदळी माणिक मोती भरल्या नित्य चिते गेले खांब. दशरथ घरी जलमले राम गेले भद्रा रुपये आणले 15 आणली साडी मोडली घडी. उघडले दारासमोर भीती सिंदूर कपाट शेजारी हंड्यावर ताटावर परातीत भातावर तुपासारखं माझं रूपासारखा आमचा जोडा. चंद्रभागेला पडला वेडा, चंद्रभागेच्या नाना परी. या बायका म्हणते नाव घे ग पोरी. आता नाव काय फुकाचं लेणं हळदी कुकाच्या भरल्या गोण्या. बसायला दिला पाटाला फिरक्या दाट. शेखर पाटलांचं नाव घेते, समय लावते 360. वायर येऊ नका, पुढे या.
काळी काळी चंद्रकळा अडकली तोड्यात, अवधूभर पाटलाचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात. दुधाची करते बासुंदी, गुळाची करते पोळी, तांदळाची करते अनारसी, जनार्दन पाटलांचे नाव घेते कृष्ण रुक्मिणीच्या लग्ना दिवशी. त्या आजींना घ्यायचंय, पण आजी तुम्हाला उठता येणार आहे का? त्यांची इच्छा राहून जाईल पुढच्या वर्षीपर्यंत. 7 समुद्रापलीकडे लंकादुर्ग आहे त्रिकास, नवनाथ पाटलांचं नाव घेऊन जागृतीताईंना भगवद्गीतेला करते वंदन. हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास बाळ, भारत पाटलाचं नाव घेऊन जागृतताईची कथा ऐकताना जातो सुखाचा काळ. ज्ञानेश्वर तुकाराम हेच खरे संत, भागवत देशमुखांना आयुष्य देणारे श्रीरामाचे दास हनुमंत. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आपल्याला इथेच नाही थांबायचं, खूप वेळ अजून. इकडची गंमत कशी आहे बघा, म्हणजे नातं कसं आहे. रुक्मीची बहीण ही कृष्णाला दिली, रुक्मीची मुलगी प्रद्युम्नाला दिली, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध त्याला रुक्मीची नात रोचना दिली. अशा या 3 पिढ्यांचा एकेकाशी संबंध आहे. आता भगवंताचा एक विवाह झाला, दुसरा विवाह. पटापट पटापट 8 विवाह उरकायचेत आपल्याला. एकाच विवाहामध्ये थांबलं तर अवघड होईल आपलं. आता भगवंत आले, विवाह झालेला आहे, संसार सुरू आहे. पण काय झालं, एकदा सत्रजित नावाचा जो राजा होता तो कृष्णाचा भक्त होता. कृष्णाचा सूर्याचा भक्त होता. सत्रजित नावाचा राजा सूर्याचा भक्त होता आणि सूर्याची उपासना करता करता सूर्याने त्याला सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश देणारा सम्यंतक मणी दिला होता. त्या मण्याची वैशिष्ट्य असं होतं की त्याची पूजा केली की तो 68 तोळे सोनं द्यायचा. आणि हा मणी 8 भार सोनं म्हणजे 68 तोळे सोनं द्यायचं. नारदांना वाटलं होतं की हा कृष्णाकडे असावा आणि कृष्णाला वाटलं होतं की हा उग्रसेनाकडे असावा. पण गंमत अशी झाली की एकदा सत्रजिताचा भाऊ प्रसेनजित याला त्यांनी तो मणी दिला आणि तो मणी गळ्यात घालून शिकारीला गेला. शिकारीमध्ये त्याचीच शिकार झाल्या गेली आणि तो मणी हरवला. मणी हरवल्यानंतर त्याचा आळ सत्रजिताने भगवंतावर घातला. खोटा आरोप आपल्यावर आला तर हा आळ ठेवून घ्यायचा नाही, म्हणून भगवंताने हा प्रसेनजित मरून पडलेला दिसला. त्याच्या शेजारीच पुढे गेले, बघितलं तर गेले पावलांचे ठसे होते, पण तो अस्वलांच्या पावलाचे ठसे घेत 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 श्रीकृष्ण परमात्मा एका भुयारामध्ये गेले आणि तिथे काळा कुट्ट अंधार होता. तिथे इतका अंधार होता की युद्ध करत होते, मुष्टी युद्ध करत होते. तिथे होता कोण, तर एक जांबुवंत होता, म्हणजे अस्वल होता. त्या अस्वलाशी युद्ध करता करता 28व्या दिवशी त्या जांबुवंताला वाटलं की हा इतकुसा तर पोरगा आहे, अजून हरत कसा नाहीये. आणि मग त्यांनी मनातल्या मनात भगवंताचं स्मरण केलं, प्रभू श्रीरामचंद्रांचं, की भगवंता हा नेमका आहे कोण. आणि भगवंतांनी त्याला राम अवतारातलं दर्शन दिलं. आणि मग भगवंत म्हणतात की अरे श्रीरामांनी 11,000 वर्ष राज्य करून तो अवतार संपवला, तेव्हा ते दिलेलं वचन ते मी आता पूर्ण केलं. आणि मग तू इथे कशासाठी आला. मग त्यांनी सांगितलं की त्या मण्याच्या शोधामध्ये आलो आणि तो मणी या जांबुवंताच्या लहान बाळाच्या पाळण्यावर ठेवलेला होता. आता जांबुवंताला वाईट वाटलं की आपल्याकडून चूक झाली, मग त्याचं प्रायश्चित्त काहीतरी घ्यायचं म्हणून त्याने आपली कन्या भगवंताला दिली आणि ती जांबवंती, तिच्याशी भगवंताचा दुसरा विवाह झाला. तिसरा विवाह सत्यभामेशी झाला. कारण का, तो सत्रजिताला मणी आणून दिला. तो फोटो होऊ देते, नंतर मी बोलते. सगळ्यांचं फक्त तिकडेच लक्ष आहे. तिकडे तिकडे
जाऊ आता तुम्ही जाऊ. सत्रजिताला तो मणी भर सभेमध्ये दिल्यानंतर सत्रजिताला कानकोंडी झालं की अरे आपण चुकून असं वाईट वागलो, असं वागायला नको होता, मग आता प्रायश्चित्त काय करायचं. तर त्यांनी आपली कन्या सत्यभामा ती भगवंताला अर्पण केली. आता ही भगवंताची तिसरी पत्नी झाली सत्यभामा. पहिली रुक्मिणी, दुसरी जांबवती, तिसरी सत्यभामा. ही फार हट्टी होती. मग चौथी जी आहे ती कालिंदी, तिच्याशी विवाह झाला. पाचवा मित्रमिदाशी, अवंती देशाची राजकन्या, ही तिच्याशी विवाह झाला. सहावा विवाह सत्याशी झाला, कौशल देशाचा राजा त्याच्या कन्येशी. सातवा विवाह भद्राशी आणि आठवा विवाह झाला मद्र देशाच्या राजाची कन्या लक्ष्मणाशी. आता हे भगवंताचे 8 विवाह झाले. मग परीक्षित राजा म्हणाला, पण 8च नाही ना म्हणे, अजून होते ना. त्यामुळे थांब सांगतो. शुकमहामुनी म्हणाले, एवढी घाई करू नको, 8च इतक्या लवकर उरकले, आता बाकीचे तर सांगायला श्वास तर घेऊ दे म्हणे. आता तू आधी काय कर म्हणे, ज्या भगवंताचे तुला विवाह ऐकायचे आहेत त्या भगवंताच्या प्रत्येक रूपाचं स्मरण कर. कारण आपल्याला ज्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्याचा आपल्याला आधी वेध घेतला गेला पाहिजे. आपण नेमकं कुणाबद्दल ऐकतोय तेही आपल्याला समजलं गेलं पाहिजे. म्हणून त्या कृष्णाला वेगवेगळ्या नावांनी संबोधल्या जातं, त्याचं आधी तू स्मरण कर. नारायण हरी श्री नारायण नारायण हरी भजन नारायण नारायण हरी भजन नारायण नारायण हरी हरी श्री नारायण नारायण हरी श्री नारायण हरये नमः, हरये नमः, हरये नमः. परीक्षित राजा म्हणाला, पुढचे विवाह? ते म्हणाले, सांगतो. अरे काय झालं होतं, ही जी सत्यभामा आहे ना ती अतिशय लाडकी आणि हट्टी होती. मग भगवंतांनी विचार केला की आता हिच्या हट्टीपणाचा आपण फायदा घ्यायचा. भगवंत तिला म्हणाले, या 8 जणी होत्या ना, तिला एकटीला म्हणाले की अगं आपण 2घच जण जरा बाहेर जायचं का, आपण 2घच जण बाहेर जायचं का. काय वाटलं असेल हो तिला, आनंद गगनात मावेनासा झाला. पण विचार करायचा, जेव्हा सगळ्यांना सोडून मलाच एकटीला नेतोय, का नेतोय, हा यात किंचित विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला नाही. ती लगेच निघाली. भगवंत कोणतीही गोष्ट सहज करत नाहीत. भगवंताची प्रत्येक गोष्टीमध्ये लीला असते. आणि भगवंताने तिला नेलं, पण ते नेलं कुठे, तर प्राग ज्योतिषपूर नगरीचा राजा भौमासूर किंवा नरकासूर, त्याच्या नगरीच्या तिथून जाताना तिने आवाज ऐकले. कारण इतक्या बायकांच्या रडण्याचा आवाज तिला ऐकू येत होता आणि तिला कळत नव्हतं की हा आवाज नेमका येतोय कुठून. मग ती भगवंताला म्हणाली, अहो थांबा 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 म्हणे, काय झालं, अहो आवाज नाही ऐकू येते का तुम्हाला. बघा ना, किती किती केविलवाण रडतायत त्या बायका. थांबा थांबा थांबा, अगं चल आपल्याला काय करायचं, चल चल. नाही हो, असं कसं, त्या इतक्या बायका संकटामध्ये आहेत आणि आपण असं सोडून जायचं, नाही नाही, चला चला. आता हे तीनदा सांगतात, अगं चल सत्यभामा. नाही हो नाही, त्यांना माहिती होतं सत्यभामा कशी येते. मग बघितलं तर या ज्या होत्या त्या भौमासुराने त्यांना बंदिवासामध्ये टाकलेलं. सातत्याने त्यांचा भोग भोगणारा तो या दुःखी झाल्या होत्या. कुमारिका होत्या आणि
सातत्याने त्याचा अन्याय अत्याचार सहन करत करत आता कधी एकदा आयुष्य संपेल अशी त्यांची परिस्थिती झाली होती, मनस्थिती झाली होती आणि रडायला लागल्या. त्यावेळेस भगवंत गेले आणि त्या भौमासुराला, नरकासुराचा वध केला. वध केल्यानंतर मग या अजूनच जोरात रडायला लागले. आता सत्यभामेला कळलं त्याचा वध केला म्हणजे यांना काय केलं, मुक्त केलं. मग मुक्त केलं तर यांनी आनंदी व्हायला पाहिजे का अजून जोरात रडायला पाहिजे. सत्यभामेला कळेना या का रडतायत. तेव्हा त्या भगवंताच्या समोर आल्या आणि म्हणाल्या, कृष्णा का बरं असं केलं. आतापर्यंत आम्हाला भोगणारा एकच तो भौमासूर होता, तो एकच नरकासूर होता. आता इथून तो आमची मुक्तता केली, आम्हाला बाहेर गेल्यानंतर पदोपदी नरकासूर भेटणार आणि आम्ही स्वतःला आता वाचवू शकणार नाही. कारण वर्षानुवर्ष त्यांनी आमचा उपभोग घेतलेला आहे. त्यासाठी कृष्णा एकच काम कर. एक तर आमच्यासारख्या तरुणींना गळ्यामध्ये जर मंगळसूत्र दिसलं तर कुणी त्रास देणार नाही. अन्यथा याच ठिकाणी तू तुझ्याच हाताने आमचा जीवन प्रवास संपव. दोनच मार्ग आहेत. आता भगवंत सत्यभामेकडे वळून म्हणतात, सत्यभामे मारू काय, प्रत्येकीला गळा दाबून मारू. सत्यभामा म्हणते, अहो हे काय आहे, असं मारतात का कुठं. मग दुसरा पर्याय एकच आहे, सत्यभामे काय करू काय. बघा किती साळसूतपणे, जसं काही यांना काहीच माहिती नाही, यांची कशाचीच इच्छा नाही, सगळं काय ते तुझ्या मताप्रमाणे चालू आहे. कारण सगळ्यात हट्टी होती आणि मग तिचाही नाईलाज झाला. ती पण एक स्त्री होती, स्त्री म्हणेल का तिचा गळा दाबा. आणि त्या किती होत्या, 16,100 होत्या त्या. मग आता याच नरकासुराला मारल्यामुळे भगवंताला या 16,100 जणींच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं लागलं. आणि त्या नरकासुराला अश्विन मध्य चतुर्दशीच्या दिवशी उत्तर रात्री सकाळी 3च्या प्रहरी सुदर्शन चक्राच्या साह्याने ठार मारल्यामुळे आम्हीही जे अभ्यंग स्नान करतो ते सूर्य उगवायच्या आधी, दिवाळीचा पहिला दिवस घरोघरी दिवे लावतो, मंगल स्नान करतो, गोडधोड करून खातो. कारण प्राग ज्योतिषपूर हे सध्या आता आसाम मध्ये आहे. तो राजा नरकासूर त्याचं राज्य करत होता. मुली पळवून नेलेल्या होत्या, आता त्या सौभाग्यवती झाल्या. आणि अशा पद्धतीने भगवंताने 16,100 मुलींचा दोष नसताना त्यांना त्यातून मुक्त केलं. आता या 16,000 कन्या, 16,100 कन्या म्हणजे कोण होत्या. भागवत आम्हाला तत्वरूपाने शिकायचं आहे, ऐकायचं आहे, आत्मसात करून घ्यायचं आहे. या होत्या वेदांच्या ऋचा. यामध्ये वेदांचे 3 कांड आहेत आणि त्यामध्ये 1,00,000 मंत्र आहेत. तर यातल्या कर्मकांडातल्या या ज्या होत्या मंत्र ते 80,000 मंत्र. आता या ऋचा सगळ्या कांडातल्या आहेत ना, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. त्यातलं कर्मकांडामध्ये 80,000 मंत्र आहेत आणि ते ब्रह्मचार्यांसाठी आहे. उपासनाकांडामध्ये 16,000 मंत्र आहेत, ते गृहस्थाश्रमासाठी आहे. ज्ञानकांडातील 4,000 मंत्र आहेत, ते वानप्रस्थाश्रमासाठी आहे. आणि गृहस्थाश्रम धर्माचं वर्णन वेदाच्या 16,000 ऋचांमध्ये केलं गेलं. म्हणून भगवंतांनी या 16,100 स्त्रियांशी विवाह केला. कारण गृहस्थाश्रम आहे ना शेवटी त्यांच्या सोबत. बरं, कोणी म्हणेल की मग ते भौमासूर कोण होता, मग त्यांनी का बरं या ऋचांना बंदी टाकलं होतं. तर वेद मंत्रांना भौमासुराने कारागृहात ठेवलं. म्हणजे आमचं शरीर म्हणजे भौम, प्रतिकात्मक आमचं शरीर म्हणजे भौम, विलासी जीवन म्हणजे आत असणारा भौमासूर. आणि विलासी भौमासुराने
त्या कन्यांना बंदी बनवलं म्हणजे जो अनाधिकारी आहे, ज्याला अधिकार नाही, जो कामी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने मंत्राचा अनर्थ करणं म्हणजे हे जे आख्यान आहे त्याचा खऱ्या अर्थाने खरा अर्थ या अशा पद्धतीने आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता या सगळ्यांचा विवाह झालेला आहे. 16,108 जणी आहेत. भगवंताचा गृहस्थाश्रम सुरू आहे आणि भगवंताच्या या घरामध्ये आता गोकुळ नांदतंय, म्हणजे प्रत्येकीला अपत्य प्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांसह 16,108 जणी झाल्या आणि प्रत्येकीला 10 मुलं आणि एक मुलगी झाली. 10 मुलं 1 मुलगी, 10 मुलं 1 मुलगी, 16,108. प्रत्येकीला 11 अपत्य झाले. जवळजवळ 1,77,188 अपत्य झाले. सगळ्यांना असं वाटायचं मग भगवंताला यांना असं देव देव का म्हणतात, सगळे भगवंत का म्हणतात, हे तर साधं सुद्धा आहे ना. गणित काय, प्रपंचाचं, तू मी ही, आपण काय यांच्या बायका आहेत, हे काय त्यांचे लेकर आहेत. मग गृहस्थाश्रम म्हणजे वेगळं काय, मग यांना भगवंत तरी का म्हणायचं. आता हे बाकीच्यांच्या मनातलं भगवंताला कळालं. मग भगवंतानी काय केलं, या सगळ्यांना एके दिवशी आज्ञा दिली की अगं 16,108 गाडाभर अन्न घ्या, यमुनेच्या पलीकडे जा आणि तिथे दुर्वास ऋषी जे बसलेले आहेत त्यांना हे अन्न द्या. आता या सगळ्या जणी निघाल्या, गाडाभर अन्न घेऊन यमुनेपर्यंत गेल्या. यमुनेला भरधाव पूर आला होता. मग या सगळ्या जणी म्हणाल्या की आता जायचं कसं, तर आपल्याला तर कळत नाही कसं जायचं ते. परत आल्या, कृष्णाला विचारलं, कृष्णा आहो, आता कृष्णा कशा म्हणतील त्याला, आहो स्वामी आम्ही नदी पार करून जायचं कसं, कारण यमुनेला तर भरधाव पूर आलेला आहे. त्यावेळेस कृष्ण त्यांना सांगतो, यमुना नदीला हात जोडा आणि तिची प्रार्थना करा आणि तिला म्हणा, हे यमुना, हे माते, 16,108 पत्नींचा पती जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट मोकळी करून दे. सगळ्या जणी मनातल्या मनात हसल्या, बाई हे काय ग नवीनच. 11 अपत्य प्रत्येकीपासून आणि म्हणे ब्रह्मचारी. काही वेगळंच असतं बाई यांचं तर खरंच. ती म्हणती अगं मला 11 अपत्य आहेत बरं. ती म्हणते अगं तुला काय, मला पण 11 अपत्य आहेत. ती म्हणते हे बाई तुमचं काय, मला पण येत ना. हसता म्हणजे असं कसं. आता त्या म्हणाल्या तुम्ही कुणी म्हणा का नका म्हणू, मी यांची आज्ञा पाळणार. आपल्यातही असतात बर का अशा, यांनी सांगितलं म्हणून केलं बाई, हा असं म्हणणाऱ्या आपल्यातही असतात, नाही असं नाही. मग आता गेल्या आज्ञा, हे यमुना माते, 16,108 पत्नींचा पती जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट मोकळी करून दे. यमुना मातेने वाट मोकळी करून दिली. 16,108 गाडाभर अन्न दुर्वास ऋषींना दिलं. बर ते गाडे असे होते का खेळणीतले टुक इतकुशे टुक, नाही, हे भले मोठेच्या मोठे गाडे होते आणि एकेकावर एक पक्वान्न होता म्हणतात. बस सगळे पक्वान्न दुर्वास ऋषींनी खाऊन फस्त. या बघतच राहिल्या, एकच शरीर आहे ना यांचं, इतकं कसं गेलं. आता ही भगवंताची लीला आहे. मग आता परत निघाल्या, तर यमुनेला पूर आलेला. त्या आता म्हणाल्या ऋषींकडे जाऊन आम्ही जायचं कसं. ते म्हणे तुम्ही आल्या कशा, म्हणे आम्हाला भगवंतानी सांगा, यमुना नदीला विनंती करायला सांगितली होती की हे माते, 16,108 पत्नींचा पती ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट मोकळी करून दे. त्याप्रमाणे आम्ही आलो. वाट मोकळी झाली. आता दुर्वास ऋषी काय सांगतात ते ऐका.
16,108 गाडाभर अन्न खाऊन दुर्वास जर उपाशी असेल तर आम्हाला वाट मोकळी करून दे. ही भगवंताची लीला. या सगळ्या जणींनी त्याप्रमाणे केलं आणि मग त्यांना परत येता आलं. आल्यावर त्यांनी भगवंताला साष्टांग दंडवत घातला आणि भगवंताची माफी मागितली. पण हे सगळं कुणामुळे झालं तर आमच्या रुक्मिणी मातेमुळे, आदिशक्तीमुळे झालं. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. रुक्मिणी भगवंताला मिठासारखी आवडते. हा प्रसंग यापुढे येतो. तो प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता नारायण 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 करत आमचे देवर्षी नारद आले आणि सत्यभामा त्या पारिजातकाच्या झाडाकडे एकटक बघत बसली. बर, भगवंताने तिकडे गेल्यानंतर रुक्मिणीने गळ्यात घातलेले, हातात घातलेले हार येता येता डस्टबिन मध्ये टाकायचं, निघून यायचं ना. नाही, भगवंत मिरवत 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 यायचे. हिला वाटायचं असं का बरं, हे फक्त माझ्या एकटीचे का नाही, कारण हीच जी सत्यभामा आहे ती मागच्या जन्मात अहिर रावणाची पत्नी चंद्रसेन होती. तेव्हा ती भगवंताला म्हणाली होती की मला तुमचा सहवास सगळ्यात जास्त मिळाला पाहिजे. तेव्हा भगवंताने सांगितलं मी आत्ता राम अवतारात आहे, एक पत्नी व्रत आहे, पुढच्या जन्मामध्ये तू माझी लाडकी असशील, म्हणून ते हट्टीपणा करायचे. आता ती म्हणते की जन्मोजन्मी माझेच व्हावे, याच्यासाठी करू तर काय करू. आणि देवर्षी नारद तिथे आलेले. देवर्षी नारद म्हणतात आईसाहेब झालं काय. ती म्हणते आता सांगू कसं. नाही म्हणे कसंही आपलं म्हणून सांगा. हा आता हे बरं आहे म्हणे, आपलं म्हणलं की मग तिला सांगायला सोपं झालं. ती म्हणाली असं काही नाहीये का की ज्याच्याने माझ्या एकटीचेच होतील म्हणून. ते म्हणतात आहे पण थोडं अवघड पडतं म्हणे. ते म्हणे काय अवघड आहे, तुम्ही सांगून तर बघा, मी करूनही बघते, जमलं तर जमलं म्हणे. आता देवर्षी नारद म्हणतात बाई हा आहे म्हणे प्रापंचिकांचा प्रश्न, मी आहे म्हणे संन्यासी, तरी आपला प्रयत्न करतो, बघू म्हणे जमतं का ते, सांगावं म्हणे काय करायचं ते. शब्दा वाचून अर्थ कळावा, शब्दा वाचून अर्थ कळावा, ही प्रेमाची रीती रीती, ही प्रेमाची रीती, द्यावे ते अधिकची घ्यावे, द्यावे ते अधिकची घ्यावे, ही दानाची रीती रीती, दानाची रीती. दान दान द्यायचं, आत्ता देते दान, काय अवघड आहे त्याला. ताबडतोब सिद्धता केली, दान दिलं, संकल्प सोडला. सोडल्यानंतर देवर्षी नारदांनी भगवंताला आवाज दिला, भगवंता चला दानात मिळाले म्हणे तुम्ही आम्हाला. आता भगवंत निघाले. असं नाही निघायचं म्हणे, आमच्यासारख्या संन्याशासोबत असं नाही. मग ते सगळं भरजरी वस्त्र नाही म्हणे चालत, हे म्हणे एक पंचा असा गुंडाळायचा, एक अंगावर घ्यायचं आणि निघायचं म्हणे आमच्या सोबत. हो का, बरं. जसं काही यांना काहीच कळालेलं नाही बरं का. बरं, म्लान मुद्रा करत समोर आले तर पंचा काय ते गुंडाळला
अंगावर घेतला, आता निघायचं. सत्यभामा म्हणते, म्हणजे असं कसं? अहो तुम्ही तर म्हणाला जन्म जन्मी तुझे होतील, घाई केलीस. नेहमीप्रमाणे स्त्री स्वभाव, चंचल स्वभाव, घाई केलीस. मी तुला काय म्हणालो, या जन्मी जर दान दिलं तर जन्मी तुझे. मग आता या वर्ष जन्मी तर तू दानात दिलेलं आहे. आता ही बातमी राहील का हो? भर 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 सगळीकडे लक्ष्मणा येते, जांबवती येते, कालिंदी येते. ए का ग, कोणत्या अधिकाराने तू दिलं दान? तुझ्या काही एकटीचे होते का? माझा नवरा आहे. जांबवती तर मग खडूच. ती म्हणाली, माझ्या नवऱ्याचं दान देणारी तू आहेसच कोण? तू नंतर आलेली आहे, आधी मी आहे. अधिकार कोणाचा जास्त आहे? माझा अधिकार जास्त आहे. आहेसच कोण? एकानंतर एक येतात, तिला जे फाड 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 बोलतात. आता घळा 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 रडायला. तिला कळेच ना करायला गेले काय आणि झालं काय. बरं एवढं नाही, देवकी माता आली. अगं तू बाकी कोणाचा विचार केला नाही, माझा तर विचार करायचा. माझ्या 9 महिने पोटामध्ये वाढवलं म्हणे मी त्याला, आणि तू साधं मला पण नाही विचारलं. ती म्हणली, मी करायला गेले काय झालं काय मला काही कळतच नाहीये. झालं, उग्रेसन आले, सगळे आले म्हणे काहीतरी देवर्षी नारदा टेबलच्या काहीतरी मार्ग. ते म्हणे नाही असा मार्ग काहीच नसतं म्हणे, पण ठीक आहे म्हणे तुम्ही म्हणताच आहे तर एक काम करता येईल की भगवंताच्या वजना एवढं सोनं जर तुम्ही मला दिलं तर मात्र तुम्हाला तुमचा मिळेल श्रीकृष्ण, आणि मला मात्र सोनं द्या. हे केवळ त्या सत्यभामेचा अहंकार उतरवण्यासाठी भगवंतानी केलेली लीला आहे. आणि मग ती म्हणाली, सोनं माझ्याकडे ते सम्यंतक मणी आहे, आत्ता आणते. कशाचं आणते? आणलं तराजू सुवर्ण तुला केली, ठेवलं. तस्सूभर आणले नाही, एकीकडे भगवंत एकीकडे सोनं. अरे सगळं 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 आणलं. काय केलं? हरिभक्ताने विकण्यासाठी देव मांडिला संसारी. या धनिकांनो धन घेऊन या, भरलेल्या बाजारी बाजारी, भरलेल्या बाजारी बाजारी, भरलेल्या बाजारी. सगळ्या जणी घेऊन येतात, आपलं सोनं ठेवतात, पण काही उपयोग नाही. श्रद्धेच्या पारड्यात श्रीहरी भारी जड झाला. काय झालं? आता ही रडली. सगळ्या जणी आलेल्या बघितलं, पण एक नव्हती तिथे. कोण? आदि शक्ती, आदि माया. श्रीकृष्ण 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 नामस्मरण करत बसलेली होती. गेली रडत 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 गेली. आई साहेब माझ्याकडे खूप मोठी चूक झाली हो, काही करा पण आपलं सौभाग्य वाचवा. काय झालं काय? सत्यभामे शांत हो शांत हो. आणि म्हणाली, काही काळजी करू नको, मी आहे ना, तू हो पुढे, मी आलेच. वृंदावनामध्ये गेली, तुळशीची मंजिरी खुडली, सोन्याच्या तक्कामध्ये घेतली, वरून मखमली वस्त्र पांघरलं, आणि श्रीकृष्ण 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 नामामध्ये जिथे सुवर्ण तुला आहे तिथे आली. नजरेनीच कृष्णाकडे बघते रुक्मिणी, आणि डोळ्याची भाषा डोळ्यांना कळते. रुक्मिणी म्हणते, बास झालं ना आता, समजलं ना तिला, तिला तिची चूक समजली ना, बास ना आता, तुरे घ्या आपली माया आवरून. आणि मग तिने त्यावरच झाकण न काढता गुप्त दान तिथे ठेवलं. ते म्हणजे सगळं सोनं बाजूला केलं. केवळ एक तुळशीची मंजिरी तिथे ठेवली, आणि श्रीकृष्ण परमात्मा त्याच क्षणाला तोलले गेले. भगवंत हे सोन्याने रुपयाने तोलल्या जात नाही, तर या भगवंताला फक्त
तोलल्या जात ते भाव आणि भक्तीने, आणि तेच आहे भगवंताचं गोविंद दामोदर स्तोत्र. आपल्याकडे ज्या पुस्तिका आहेत त्यामध्ये हे स्तोत्र आहे. परत करायचं आरती करताना. गोविंद
वेदसज्ञे मधुर प्रियात्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति त्वामेव याचे मम देहि जीवे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवे गोपाल कृष्ण भगवान की जय. आता भागवत पुढे सांगता सांगता परीक्षित राजाला शुक महामुनी सांगतात की आता राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान श्रीकृष्णांना द्यावा असं सगळ्यांना वाटत होतं. पण सगळेजण म्हणणार बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. तितक्या शिशुपाल तावातावानी उठला आणि काहीही भीडभाड न ठेवता